स्थानिक निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप होत असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बीडमध्ये रात्री पैसे वाटप केल्याचा 2 तरुणांवर आरोप, दुचाकीच्या डिक्कीत पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल। दरम्यान तपासात कुठलीही रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती। बुलढाण्यात उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा आरोप। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष। बुलढाण्यातल्या मिर्झानगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ। अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारानं पैसे वाटप केल्याचा विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। प्रभाग क्रमांक 2 मधील डोंगरी उर्दू हायस्कूलमधील प्रकार। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं आमिष दिल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवार अमोल चिल्लावारांचे वडील पांडुरंग चिल्लावार पैसे वाटप करत असल्याचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप। पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप। आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रायगडच्या माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी 5 लाखांची रोकड सापडली। ज्याच्याकडून रोकड जप्त केली त्या तरुणाची चौकशी सुरू। हॉटेलचे पैसे असल्याचं तरुणानं सांगितल्याची माहिती। बदलापुरात भरारी पथकानं 2 लाखांची रोकड जप्त केली। बदलापूरच्या सुरवळ चौकातील प्रकार। बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2 लाखांसह संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। धुळ्यात मतदान प्रक्रियेदरम्यान 49,000ची रोकड जप्त। एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे पकडल्याची माहिती। निवडणूक विभागाकडून कारवाई सुरू। बुलढाण्यातील खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। महापालिका निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात। 4 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं बैठक बोलावली। सर्व पालिका आयुक्त उपस्थित राहणार। जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। भाजप नेत्यांकडून पुन्हा एकदा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत भाजपच नंबर 1चा पक्ष। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल। गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच। अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असं समजा, अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य। गिरीश महाजनांना पालकमंत्री पद देण्याचा आमचा आग्रह। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर अजित पवारांना पालकमंत्री पदासाठी माझ्या शुभेच्छा। गिरीश महाजनांचा टोला। आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही। निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे अशीही मागणी। गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडाच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केल्यात। आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही। रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। तर निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाही। धंगेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र सदनात उद्या जेपी नड्डा यांची बैठक। महाराष्ट्रातील खासदारांसोबत जेपी नड्डा यांची सायंकाळी 6 वाजता बैठक। महाराष्ट्रातील सर्व खासदारांच्या उपस्थितीत बैठक होणार। महाराष्ट्रातील क्षयरोगाच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होणार।